गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सोल्युशन या चॅप्टर मधील आपला जो टॉपिक आहे न्यूमेरिकल एक्झाम्पल बेस्ड ऑन राऊट्स लॉ, म्हणजे आपण न्यूमेरिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे आणि ते कशावरची करणार आहे तर राऊट्स लॉ वरची करणार आहे. मग तुम्ही बुकमध्ये पाहू शकता, पुस्तकामध्ये पाहू शकता की प्रॉब्लेम 2.3 हा प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह करणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय प्रॉब्लेम आहे बघा. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A and B are 450 mmHg and 700 mmHg रिस्पेक्टिव्हली. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे तर वेपर प्रेशर दिलेलं आहे. कोणाचं वेपर प्रेशर आहे तर प्युअर लिक्विड. लिक्विड कोणते आहेत तर A आणि B. म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी A हे एक लिक्विड दिलेलं आहे, त्याचबरोबर B असे दोन तुम्हाला लिक्विड दिलेले आहेत. त्या दोन्ही लिक्विडचं तुम्हाला या ठिकाणी वेपर प्रेशर दिलेलं आहे. मग या ठिकाणी वेपर प्रेशर आपण घेणार आहे बघा. मग A हे जे लिक्विड आहे या लिक्विडचं वेपर प्रेशर आपण P01 यांनी इंडिकेट करणार आहे. म्हणजे A हा प्युअर कंपोनंट आहे किंवा A हा प्युअर लिक्विड कंपोनंट आहे आणि प्युअर असेल तर वेपर प्रेशरसाठी आपण काय घेतो नॉट घेतो, म्हणून आपण P01 घेणार आहे. त्याचबरोबर B हा जो लिक्विड कंपोनंट आहे किंवा B जो लिक्विड आहे प्युअर लिक्विड, या B प्युअर लिक्विडचं वेपर प्रेशर दाखवताना P02 घेणार आहे. काय घेणार आहे P02 घेणार आहे. पॅरलल आपण काय घेणार आहे याचं गिवन घेऊ. या ठिकाणी बघा की आपल्याला गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे. गिवन ठीक आहे. आता गिवन मध्ये बघा सुरुवातीला आपल्याला A या कंपोनंटचं वेपर प्रेशर दिलेलं आहे, म्हणजे आपण काय घेणार P01 म्हणजेच A या लिक्विड सबस्टन्स किंवा लिक्विड कंपोनंटचं वेपर प्रेशर किती आहे तर 450 mmHg. म्हणजे या ठिकाणी P01 आपण घेणार आहे 450 mmHg घेणार आहे, बरोबर. त्याचबरोबर B हा जो लिक्विड कंपोनंट आहे याचं या ठिकाणी वेपर प्रेशर आहे तर P02 आहे. मग ते किती घेणार आहे तर 700 घेणार आहे, 700 mmHg घेणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे तर A आणि B कंपोनंट दिलेला आहे लिक्विड कंपोनंट. A कंपोनंटचं वेपर प्रेशर P01 450 mmHg आहे. B कंपोनंटचं वेपर प्रेशर P02 700 mmHg आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा कॅल्क्युलेट काय करायचं आहे रिस्पेक्टिव्हली ऍट 350 केल्विन टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे. फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर इफ टोटल वेपर प्रेशर इज 600 mmHg या ठिकाणी असणार आहे mmHg. मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की A कंपोनंट आणि B कंपोनंट हे जे दोन कंपोनंट आहेत किंवा A लिक्विड आणि B लिक्विड या लिक्विडचं काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर कंपोजिशन, म्हणजे A आणि B यांचं लिक्विड कंपोजिशन त्याचबरोबर वेपर कंपोजिशन काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. पुन्हा एकदा बघा काय करायचं आहे की तुमच्या समोर A आणि B लिक्विड आहेत, तर A आणि B लिक्विडचं लिक्विड कंपोजिशन काय आहे बरोबर आणि वेपर कंपोजिशन काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. मग मला सांगायचं आहे A या लिक्विडचं लिक्विड कंपोजिशन फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी आपण टर्म घेणार आहे x1 मोल फ्रॅक्शन x1 घेणार आहे आणि B याचं लिक्विड कंपोजिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी घेणार आहे x2. काय घेणार आहे x2 घेणार आहे. पुन्हा एकदा बघा A या लिक्विडचं कंपोजिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॅक्टर घेणार आहे x1 आणि B या लिक्विडचं लिक्विड कंपोजिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॅक्टर घेणार आहे x2 घेणार आहे. त्याचबरोबर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर या A आणि B चं वेपर कंपोजिशन कॅल्क्युलेट करायचं आहे. लिक्विड कंपोजिशन बरोबर काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर वेपर कंपोजिशन सुद्धा काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा फाइंड आउट करायचं आहे. मग वेपर कंपोजिशन फाइंड आउट कसं करायचं त्यासाठी फॅक्टर घेणार आपण A यासाठी फॅक्टर मी घेतो
y1, ए साठी आपण फॅक्टर घेणार आहे y1 आणि बी साठी फॅक्टर घेणार आहे आपण y2. म्हणजे x1 आणि x2 हे काय फाइंड आउट करणार, ए आणि बी चं, तर लिक्विड कंपोजिशन. y1 आणि y2 ए आणि बी कंपोनंटचं काय करणार आहेत, तर वेपर कंपोजिशन फाइंड आउट करणार आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर वेपर प्रेशर दिलेलं आहे आणि ए आणि बी या लिक्विडचं. त्याचबरोबर बघा, फाइंड आउट द कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर इफ टोटल वेपर प्रेशर दिलेलं आहे पी, त्याला म्हणणार आपण पी इज इक्वल टू किती आहे, तर 600 म्हणजे 600 mmHg म्हणजे 600 mmHg हे टोटल वेपर प्रेशर दिलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला आपण ए आणि बी या लिक्विड कंपोनंटचं लिक्विड कंपोजिशन फाइंड आउट करणार आहे. म्हणजे x1 आणि x2 याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहे. मग ही कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार आहे, तर राउल्ट्स लॉचं फायनल इक्वेशन फॉर्म्युला यूज करणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता इक्वेशन काय आहे किंवा फॉर्म्युला काय आहे, तर P इज इक्वल टू P02 मायनस P01 ब्रॅकेट इंटू x, या ठिकाणी आपण घेणार आहे x2 प्लस P01 घेणार आहे. तर हा काय आहे, तर फॉर्म्युला आहे. त्यानंतर मला सांगायचं या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करणार आहे. आता P म्हणजे टोटल वेपर प्रेशर किती आहे, तर 600 mmHg इज इक्वल टू P02 ची व्हॅल्यू आहे 700 mmHg मायनस P01 म्हणजेच 450 mmHg ब्रॅकेट कंप्लीट इंटू ब्रॅकेटला इंटू आपण करणार x2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे प्लस P01 ची व्हॅल्यू आहे 450 mmHg व्हॅल्यू येणार आहे. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर ना आता 600 mmHg इज इक्वल टू, आता यांची वजाबाकी करणार, 700 मधून 450 गेल्यानंतर या ठिकाणी राहणार आहेत 250 250 mmHg इंटू x2 प्लस 450 mmHg युनिट येणार आहे. बरोबर. त्यानंतर ना या ठिकाणी x2 कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर. मग 450 ही व्हॅल्यू आपण या साईडला घेतल्यानंतर ना ती मायनस होणार. म्हणजे या ठिकाणी पुन्हा पुढची स्टेप काय असेल, 600 mmHg मायनस 450 mmHg इज इक्वल टू 250 mmHg इंटू x2 घेणार आहे आपण. मग या ठिकाणी यांची वजाबाकी केल्यानंतर 600 मधून 450 गेल्यानंतर या ठिकाणी 150 राहणार आहेत mmHg इज इक्वल टू 250 mmHg इंटू x2. ठीक आहे. आता x2 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे म्हणून फॉर्म्युला x2 इज इक्वल टू काय येईल, तर 150 mmHg डिवायडेड बाय 250 mmHg येणार आहे. युनिटला युनिट काय होईल, कॅन्सल होईल. त्यानंतर 0 ला 0 कॅन्सल होईल. मग x2 इज इक्वल टू, म्हणजे या ठिकाणी तुम्ही भाग लावू शकता. 5 ने भाग लावला तरी 5 5 25 आणि 5 त्रिक 15. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा 5 ने 3 ला भाग लावायचा असेल तर 3 ला भाग जात नाही. मग या ठिकाणी आपण 0 घेणार आहे. 0 पॉइंट 0 म्हणजे 5 30. म्हणजे या ठिकाणी x2 याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, x2 इज इक्वल टू 0.6 ही व्हॅल्यू दिलेली आहे. x2 इज इक्वल टू 0.6. मग या ठिकाणी आपल्याला x2 ची व्हॅल्यू मिळालेली आहे. x1 काढायचं आहे. मग तुम्हाला माहित आहे मोल फ्रॅक्शन
x1 x2 इज इक्वल टू 1. म्हणजे कोणत्याही सोल्युशनची मोल फ्रॅक्शन x1 प्लस x2 इज इक्वल टू काय असणार 1 असणार आहे. मग x2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, x1 काढायचं आहे म्हणून फॉर्म्युला x1 इज इक्वल टू 1 मायनस x2 घेणार आहे. बरोबर. मग या ठिकाणी बघा 1 मायनस x2 म्हणजे किती आहे तर 0.6. मग x1 इज इक्वल टू 1 मायनस 0.6 येणार 0.4 येणार आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी x1 ची व्हॅल्यू आहे 0.4 आणि x2 ची व्हॅल्यू आहे 0.6. पुन्हा एकदा बघा आपणाला या ठिकाणी A आणि B कंपोनंट दिलेला आहे. A लिक्विड आहे, B लिक्विड आहे, प्युअर लिक्विड आहे. या प्युअर लिक्विडचं कंपोजिशन असणार आहे लिक्विड कंपोजिशन, त्यासाठी आपण x1 घेतलेला होता आणि या ठिकाणी आपण घेणार आहे x2. म्हणजे A हे जे लिक्विड कंपोनंट आहे त्याचं मोल फ्रॅक्शन किंवा लिक्विड कंपोजिशन असणार आहे तर या ठिकाणी 0.4 आणि B चं लिक्विड कंपोजिशन असणार आहे 0.6 असणार आहे. बरोबर. म्हणजे आपण यावरून सांगू शकतो की A आणि B हे जर दोन कंपोनंट मिक्स केले तर काय तयार होणार सोल्युशन तयार होणार. आणि सोल्युशन मध्ये दोन कंपोनंट असणार, दोन्ही लिक्विड कंपोनंट आहेत, A कंपोनंट आहे B कंपोनंट आहे. पण A कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन 0.4 आहे आणि B चं मोल फ्रॅक्शन 0.6 आहे. म्हणजे हा सॉल्व्हंट असेल आणि हा काय असेल सोल्यूट असणार आहे. आणि दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे. आणि सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन नेहमी काय असणार आहे 1 असणार आहे. म्हणजे आपण कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू काय आहे तर बरोबर आहे. कोणत्याही सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन नेहमी किती येतं तर 1 येणार आहे. आयडियल सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन किती येणार आहे तर 1 येणार आहे. म्हणजे आपण कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू काय आहे किंवा कंपोजिशन काय आहे बरोबर आहे या ठिकाणी. बरोबर. यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करणार हे आपण कंपोजिशन लिक्विड सबस्टन्स कंपोजिशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर वेपर कंपोजिशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि वेपर कंपोजिशन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं किंवा फाइंड आउट करायचं आहे पहा. तर तुमच्या समोर सोल्युशन दिलेलं आहे आणि या सोल्युशन मध्ये A हा एक कंपोनंट आहे आणि B हा एक कंपोनंट आहे. दोन्ही कंपोनंट लिक्विड कंपोनंट आहेत. बरोबर. दोन्ही कंपोनंट लिक्विड कंपोनंट आहेत आणि या दोन्ही लिक्विड कंपोनंटचं या ठिकाणी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर वेपर कंपोजिशन कॅल्क्युलेट करायचं आहे. वेपर कंपोजिशन या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग वेपर कंपोजिशन कॅल्क्युलेट करत असताना बघा वेपर कंपोजिशन कॅल्क्युलेट करत असताना A हे जे लिक्विड आहे या लिक्विडसाठी आपण y1 हा फॅक्टर घेणार आहे. वेपर कंपोजिशन साठी काय घेणार y1 हा फॅक्टर घेणार आहे. तर B साठी आपण y2 हा फॅक्टर घेणार आहे. ठीक आहे. मग या दोन्ही कंपोनंटचं किंवा या दोन्ही लिक्विड सबस्टन्सचं वेपर कंपोजिशन कॅल्क्युलेट करत असताना किंवा फाइंड आउट करत असताना या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला यूज करणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे किंवा अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर याचा फॉर्म्युला यूज करणार आहे. म्हणजे काय मला सांगायचं आहे की A हा जो लिक्विड कंपोनंट आहे तर A या लिक्विड कंपोनंटचं पार्शल प्रेशर त्याचा काय फॉर्म्युला असेल तर P1 इज इक्वल टू y1 इंटू P घेणार आहे. आणि B या लिक्विड कंपोनंटसाठी पार्शल प्रेशर असणार आहे तर P2 इज इक्वल टू y2 इंटू P असणार आहे. बरोबर. मग तुमच्या समोर दोन इक्वेशन दिलेले आहेत. त्यापैकी याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू आणि याला इक्वेशन नंबर सेकंड. आता या इक्वेशन मध्ये पहा P1 आणि P2 यांना आपण म्हणणार आहे पार्शल वेपर प्रेशर. काय म्हणणार आहे तर पार्शल वेपर प्रेशर बनणार आहे. त्याचबरोबर हा जो कॅपिटल P आहे या कॅपिटल P ला म्हणणार आहे टोटल वेपर प्रेशर. काय म्हणणार आहे टोटल वेपर प्रेशर. म्हणजे P1 आणि P2 या ठिकाणी तुम्ही बघू शकता P1 अँड P2 हे काय असणार आहे तर पार्शल वेपर प्रेशर आहे. आणि P म्हणजे काय असणार आहे तर टोटल
वेपर प्रेशर आहे. ठीक आहे. परंतु या ठिकाणी मला सांगायचं आहे, तुम्ही राऊल्ट्स लॉ इक्वेशन पाहिलेलं आहे. तर राऊल्ट्स लॉ इक्वेशन मध्ये तुम्हाला माहित आहे, समजा P1 यासाठी राऊल्ट्स लॉ P1 यासाठी आपण किंवा ए फॅक्टर साठी पार्शल वेपर प्रेशर P1 घेतलेला आहे आणि यासाठी फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे P01 x1 आणि P2 साठी आपण काय घेऊ शकतो, तर P02 x2 हा फॉर्म्युला आपण घेणार आहे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू राऊल्ट्स लॉ. ठीक आहे, म्हणजे ए लिक्विड कंपोनंट आहे आणि ए लिक्विड कंपोनंटचं पार्शल वेपर प्रेशर याच्यासाठी आपण अकॉर्डिंग टू राऊल्ट्स लॉ हे इक्वेशन घेणार आहे आणि बी कंपोनंट साठी पार्शल वेपर प्रेशर साठी हे इक्वेशन घेणार आहे. मग यावरून मला सांगायचं आहे की P1 याची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो, तर P01 x1 आणि P2 याची व्हॅल्यू काय घेणार आहे, तर P02 x2 घेणार आहे. ठीक आहे. मग इक्वेशन 1 बिकम्स, पहिल्यांदा आपण इक्वेशन 1 फाइंड आउट करू आणि मग सेकंड. मग इक्वेशन 1 बिकम्स या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट बिकम्स, या ठिकाणी तुम्ही बघू शकता इक्वेशन 1 मध्ये की इक्वेशन 1 मध्ये आपण P1 ची व्हॅल्यू काय घेणार आहे, P01 x1. मग या ठिकाणी बघा P01 इंटू x1 इज इक्वल टू y1 P घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मला सांगायचं आहे की y1 कॅल्क्युलेट करायचं आहे. मग फॉर्म्युला y1 इज इक्वल टू P इकडे मल्टिप्लाय आहे, या साईडला आल्यानंतर तो डिवाइड होणार, म्हणजे P01 इंटू x1 डिवायडेड बाय काय येणार आहे, तर P येणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला अगोदर मी तुम्हाला गिवन मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. मग P01 याची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, P01 याची व्हॅल्यू किती आहे, तर 450 mmHg आहे, बरोबर. इंटू x1 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. x1 ची व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट केलेली आहे, तर 0.4 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे, डिवायडेड बाय टोटल वेपर प्रेशर सुद्धा गिवन मध्ये दिलेलं आहे 600 mmHg. युनिटला युनिट काय होईल, तर या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. मग या ठिकाणी आपण आता y1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. मग y1 ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, तर यामध्ये बघा या 0ला हा 0 आपण कॅन्सल करू आणि या ठिकाणी आपण भाग लावणार आहे. समजा या ठिकाणी आपण भाग लावला, तर या ठिकाणी बघा 5 ने जर भाग लावला तर 5 9 45, बरोबर. आणि या ठिकाणी येणार आहे 12 5 60, म्हणजे या ठिकाणी येणार आहे 12, म्हणजे 5 ने भाग लावला तर इथं 12 येणार आहे, वरती 9 येणार आहे, बरोबर. त्यानंतर या ठिकाणी बघा 12 आणि इथं 0.4 आहे, म्हणजे या ठिकाणी 6 दुने 12 आणि या ठिकाणी 2 दुने 4 येणार आहे. ठीक आहे. ही व्हॅल्यू आपण वाटायचं खाली घेऊ, 9 गुणिले 0.2 भागिले या ठिकाणी आपण 6 घेणार आहे, बरोबर. मग या ठिकाणी पुन्हा बघा, त्यानंतर या ठिकाणी 9 गुणिले 0.9 दुने 18 भागिले 6, म्हणजे उत्तर आपलं येणार आहे 0.6 दुने 12 6 18, 0.3 येणार आहे, म्हणजे y1 इज इक्वल टू 0.3 आन्सर आलेला आहे, बरोबर. मग आता y2 काढायचा आहे. y2 कसं काढणार, तर या ठिकाणी बघा y1 इज इक्वल टू y2 इज इक्वल टू 1, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला y2 काढायचा आहे. मग y2 इज इक्वल टू 1 मायनस y1, 1 मायनस y1 ची व्हॅल्यू माहिती आहे 0.3 आहे, 0.3 व्हॅल्यू आहे. मग या ठिकाणी y2 इज इक्वल टू 1 मायनस 0.3 0.7 येणार आहे, म्हणजे y2 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे, तर 7 मिळालेली आहे. ठीक आहे. तर हे 2 फॅक्टर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले आहेत. तर पुन्हा एकदा बघू आपण की आपणाला सोल्युशन दिलेलं आहे. या सोल्युशन मध्ये ए हा लिक्विड कंपोनंट आहे, त्याचबरोबर बी हा लिक्विड कंपोनंट आहे. मग ए हा जो लिक्विड कंपोनंट आहे, या लिक्विड कंपोनंटचं कंपोजिशन, लिक्विड कंपोजिशन साठी आपण x1 आणि x2 हा फॅक्टर घेतलेला आहे. मग x1 याची व्हॅल्यू आपली आलेली आहे, या ठिकाणी x1 ची व्हॅल्यू आहे 0.4 आणि x2 ची व्हॅल्यू आहे 0.6. त्यानंतर A1 या लिक्विड कंपोनंटचं या ठिकाणी वेपर कंपोजिशन आलेलं आहे, या ठिकाणी y1 आपण घेणार, वेपर कंपोजिशन y1,
आणि Y1 ची व्हॅल्यू आलेली आहे 0.3 आणि या ठिकाणी बी या कॉम्पोनंटची Y2 ची व्हॅल्यू आहे 0.7 आलेली आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी हे ए या लिक्विड कॉम्पोनंट आहे, बी हा लिक्विड कॉम्पोनंट आहे. तर ए या लिक्विड कॉम्पोनंटचं हे कॉम्पोजिशन आहे. ठीक आहे. आणि हे सुद्धा कॉम्पोजिशन आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण जे काढलेलं आन्सर हे करेक्ट बरोबर आहे का, तर आहे. कारण या ठिकाणी बघा x1 प्लस x2 1 यायला पाहिजे, तर 1 आलेलं आहे. आणि y1 प्लस y2 सुद्धा किती आलेलं आहे, तर 1 व्हॅल्यू आलेलं आहे. म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. कारण ए आणि बी हे लिक्विड कॉम्पोनंट आहेत आणि हे लिक्विड कॉम्पोनंट एकमेकात मिक्स केल्यानंतर सोल्युशन तयार होणार आहे. आणि सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन हे नेहमी किती असणार आहे, तर एक असणार आहे. किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे या दोन्ही आन्सर वरून मोल फ्रॅक्शन किंवा कॉम्पोजिशन किती येते, 1 येत आहे. याचा अर्थ आपला आन्सर काय आहे, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. जर तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा पर्सनल नंबरला कॉल केला तरी चालेल. ठीक आहे. धन्यवाद.